मराठा समाजही कन्फ्यूज आहे आणि अशात आपण गोलमेज परिषद छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली आणि अर्थात या गोलमेज परिषदेनंतर मराठा समाजामध्ये फूट पडली. मराठा समाजामध्ये दोन विचारधारा तयार झाल्या. जरांगे पाटलांना फसवल्या गेलं. जरांगे पाटलांच्या विरोधात ही गोलमेज परिषद झाली. अशा असंख्य गोष्टी समाज माध्यमांमध्ये आपण बघतोय, ऐकतोय, वाचतोय. आणि त्यामुळे आमचा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की खरंच ही मराठा समाजाची जी गोलमेज परिषद घेतली, या गोलमेज परिषदेचा विचार नेमका काय होता, ती का घेतल्या गेली? ही गोलमेज परिषद जो अपप्रचार सध्या सुरू आहे की ही जरांगे पाटलाची किंवा कुणाच्या तरी विरोधात होती, ही गोलमेज परिषद कुणाच्याही विरोधात नव्हती. ही गोलमेज परिषद जो 2 सप्टेंबरला जो GR दिलेला आहे हैदराबाद गॅजेटियर लागू करून, त्या GR मध्ये काय आहे याच्यावर विचारमंथन करण्यासाठी होती. म्हणजे पुण्यातून कोणीतरी बोलतंय, संभाजीनगरमधून कोणीतरी बोलतंय, अमरावतीतून कोणीतरी बोलतंय किंवा अजून कुठून कोणीतरी बोलतंय आणि प्रत्येक जण सांगते की याच्यात काहीच मिळालेलं नाही. अभ्यासक म्हणून जे अभ्यास करतायत संविधानाचा, जे हे सगळे कायदे समजून घेत आहेत आणि ते सांगतायत की याच्यात काहीही मिळालेलं नाही. म्हणून म्हटलं सगळे वेगवेगळ्या ठिकाणून बोलतायत, त्याच्यापेक्षा आपण एका ठिकाणी येऊन बोलू, चर्चा करू. नेमकं मिळालं तर काय मिळालं, बरं, आणि नाही मिळालं तर मग काहीच नाही मिळालं तर मग आपण का म्हणतोय. हा, आंदोलनाचं फलित काय मग मुंबईत जाण्याचं? हा, तर जे कोणी म्हणतायत की आम्हाला खूप काही मिळालं त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाही, कुणीही बोलू द्या असं. म्हणजे जरांगे पाटीलच नाही, कुणीही बोलू द्या असं की आपल्याला खूप काही मिळालं, आता आरक्षण लढायची गरज नाही, आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, सगळं काही या GR मध्ये आलेलं आहे असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. माझ्या मतानुसार 1 ते 2% लोकांपेक्षा जास्त मराठवाड्यातल्या लोकांनाही मिळणार नाही. 98% मराठ्यांचं काय, हा प्रश्न सगळ्या अभ्यासक म्हणून उपस्थित होतो. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की यांचेच प्रमाणपत्र निघणार आहेत का? कारण जात प्रमाणपत्र काढण्याचे निकष आणि ते वैध म्हणजे व्हॅलिड होण्याचे निकष हे 2001चा कायदा आहे, 2012चा कायदा आहे, इंदिरा साहनी जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, त्याच्यानुसारच ते व्हॅलिड होत असतात. एका जातीसाठी वेगळे होत नसतात, ते सगळ्या जातींसाठी सारखेच असतात. मग मराठा जातीसाठी एखादा GR काढून ते बदलता येतात का? अर्थात त्याचं उत्तर मला तरी नाही मिळतंय. म्हणून आपण त्याच्यावर विचारमंथन करूया. जे कोणी आंदोलन करेल त्याच्या पाठीशी आपण उभं राहूया, त्यांना आपण सांगूया जरांगे पाटील करतायत, आम्ही त्यांच्यासोबतच आहेत सुरुवातीपासून, विरोध करण्याचं काही कारण नाहीये. पण जिथे जिथे जेव्हा एखादं नेतृत्व काम करतंय तेव्हा अभ्यासक म्हणून काही गोष्टी त्यांना समाजाला येऊन सांगाव्या लागतात. कारण 4-6 महिन्यानंतर लोक परत म्हणत असतात तुम्हाला तर कळत होतं, तेव्हाच तुम्ही का बोलले नाही, म्हणून हे बोलावं लागत असतं. म्हणजे मी वासीला जेव्हा त्यांना सांगितलं या अधिसूचनेत काही नाही, त्यावेळी ते म्हटले 150 वकील माझ्यासमोर आहेत, त्यांनी मला सांगितलं एवढे एवढे तास चर्चा झाली. म्हटलं ओके. मी मीडियासमोर सांगितलं की माझ्या अभ्यासानुसार मला त्याच्यात काही दिसत नाहीये. बरं, कुणाला काही दिसत असेल तर ओके. आता त्याच्यात काहीच नव्हतं हे 1.5 वर्षानंतर लोकांच्या लक्षात आलेलं आहे. हे लक्षात येण्यासाठी भावनिक समाजाच्या 1.5 वर्ष लागते आणि तोपर्यंत समाज सफर होतो. भावनिक पातळीवर बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतात, त्या काळात आत्महत्या होऊ शकतात, काही होऊ शकतं, कारण भावनिक पातळीवर असतात सगळे. त्यामुळे आपण खरं येऊन सांगितलं पाहिजे. या दृष्टिकोनातून ही गोलमेज परिषद होती. त्याचं मुख्य कारण हे की आता जरांगे पाटील म्हणतात की मला पहिले येऊन का सांगितलं नाही. तर मी नम्रपणे सांगू इच्छितो की जेव्हा ते म्हटले की रविवारी 31 ऑगस्ट रोजी तुम्ही आझाद मैदानावर अभ्यासक म्हणून या, तेव्हा मी तिथे पोचलो. माझी जरांगे पाटलाची 1.5 तास, अगदी तिथे फुटेज आहे, मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही, 1.5 तास चर्चा झाली. ते म्हटले हैदराबाद गॅजेटियर लागू करून आपल्याला GR काढायचा आहे, सरकारनं मान्य केलंय, तो GR आपल्याला ड्राफ्ट करायचा आहे, तो कसा ड्राफ्ट करायचा मला सांगा. मी त्यांना म्हटलं पाटील असा हैदराबाद गॅजेटियर लागू करून असा कुठलाही GR काढला तर आरक्षण मिळत नसतंय, याच्यात काहीही नाही. तर ते म्हटले नाही तुम्ही मला ड्राफ्ट करून द्या, मला कन्फ्यूज करू नका.
बाकी मला काही सांगू नका. मी काही पर्याय पण त्यांना सुचवले, तिथे आपल्याला काय करता येईल, आश्वासनं कुठले घेता येईल. या GR मध्ये काही मिळणार नाही आपल्याला, तुम्ही भावनिक होऊ नका. त्यांच्या बाजूला काही वकील मंडळी बसलेली होती, जी मी त्यांना ओळखतोय सगळ्यांना. काही सल्लागार बसलेली होती, हैदराबाद गॅजेटियर घेऊन 1-2 जण बसलेले होते. त्यांच्या समोर मी सांगितले, तर ते म्हटले हे म्हणतात GR ड्राफ्ट करून आणतो आणि ते ड्राफ्ट करून आणणारे, तुम्ही मला आता कन्फ्यूज करू नका. मी म्हटलं ओके, दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि जर काहीच आपल्या हाती लागलं नाही तर निराशा समाजाच्या वाट्याला येईल, कारण तुमच्याकडून समाजाची खूप अपेक्षा आहे. म्हटलं तुम्ही जे केलंय, म्हणजे मी मुद्दाम सांगतो या मुलाखतीच्या सुरुवातीलाच की जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे शिंदे समिती नेमली गेली. 48,000 नोंदी मराठवाड्यात ज्या सापडत नव्हत्या त्या सापडल्या. 3 कोटी डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केले गेले आणि 8,300 व्हॅलिड झाले. 2,39,000 एवढे सर्टिफिकेट निघाले. त्यातले अर्धे तरी व्हॅलिड होतीलच, सगळे होतील कदाचित, पण हे जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश आहे, हे आम्ही नाकारत नाही. जरांगे पाटलाच्या पहिल्या शिष्टमंडळात मी गेलेलो आहे. त्यांच्या 123 गावात मी त्यांचे अनेक फोन आल्यानंतर तिथं फिरलेलो आहे. आरक्षण तिथे गावागावात समजून सांगितलेलं आहे. त्यांचं वडीकाळ्याचं आंदोलन असेल, साष्टी पिंपळगावचं आंदोलन असेल, या ठिकाणी मी 3-3, 4-4 दिवस जाऊन 2-2 तास आरक्षण समजून सांगितलेलं आहे. आपल्याला काय करता येईल हे केलेलं आहे. मी जरांगे पाटील आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यामुळे जरांगे पाटलाला विरोध करणं, विरोधात जाणं, गटतट करणं आमच्या डोक्यातच नाही अजिबात काही. फक्त त्या काळात तुकाराम महाराजांनी, त्या काळात महात्मा फुलेंनी सांगत राहिले लोकांना, सत्य असत्याशी म्हणा केले वाही मानिले नाही बहुमता, बुडिता हे जन न देखवे डोळा येत असे कळवळा म्हणून. या मी त्या परंपरेतला एक छोटासा प्रामर समजतो की आपण जे आपल्याला माहिती आहे, जे आपण अभ्यास केला, समाजाचा आपण देणं लागतो. या भूमिकेतून मला जे जमतं ना, कारण जरांगे पाटलाला उपोषण करणं जमतं, आंदोलन करणं जमतं, कदाचित मला ते जमणार नाही. बरोबर. हा, तो माझा तो पिंड नसेल, पण माझा अभ्यास करून सांगणं हा पिंड आहे. म्हणून ते जे मला भारतीय राज्यघटना कळते किंवा माझा थोडाफार जो अभ्यास आहे त्यानुसार समाजासमोर हे मांडणं माझं काम आहे. बरं, मी म्हणतो मी 100% राईट असं नाही ना. मी जे मुद्दे मांडतो ते कुणीही येऊन खोडून द्यावेत, सांगावं की हे असं हे कायदेशीर असं होऊ शकतं, मी माफी मागेल. म्हणजे विखे पाटलांना मी तर 9 प्रश्न लिहून पाठवले होते. या 9 प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला लाईव्ह द्या, सगळ्यांसमोर द्या. मी तुमच्याकडे एकांतात येऊन चर्चा करणार नाही, कारण त्याचे अर्थ चुकीचे लागतात. मी हे प्रश्न आहेत माझे 9, या प्रश्नाची उत्तरं तुम्ही ऑन कॅमेरा द्या, चॅनल समोर द्या, ऑन कॅमेरा द्या, लोकांसमोर द्या. त्याची उत्तरं मला तुम्ही ऑथेंटिक द्या. आजूबाजूला मी 4 अधिकारी घेऊन येतो, किंवा मी तुम्हाला हे 9 प्रश्न आणि 5 मुलं असे की ज्यांची कुणबी नोंद नाही त्यांचं कुणबी प्रमाणपत्र काढून द्या आणि ते व्हॅलिड करून दाखवा. 4 जोडपे असे की नवरा कुणबी आहे, बायको मराठा आहे, त्यांच्या शपथपत्रावर बायकोला तुम्ही कुणबी करून द्या, किंवा त्यांच्या भावांना म्हणजे भाच्यांना वगैरे तुम्ही कुणबी तुमच्या शपथपत्रावर करून द्या आणि ते व्हॅलिड करून द्या. ओके, असं जर केलं तर मला काही प्रॉब्लेम नाही ना, विरोध करण्याचं काही कारण नाही. पण कायद्यात ते बसतं का, तर माझ्या दृष्टीने ते बसत नाही. हे स्पष्ट आहे. समाजाला हे कळायला 4-6 महिने, वर्ष लागेल, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मी एवढंच करतो की जरांगे पाटील तुम्ही समजून घ्या, फसवलंय कुणी तर सरकारनं 100% फसवलंय, हे माझा दावा आहे. आता जरांगे पाटलांनी का स्वीकारलं तर कदाचित आजूबाजूच्या लोकांनी त्यांना कन्फ्यूज केलं असेल, किंवा दिशाभूल केली असेल, किंवा त्याला कळू दिलं नसेल, किंवा सांगायचं तात्पर्य असं की कदाचित त्यांचे वेगळे हेतू असतील सोबतच्या लोकांचे, त्यामुळे जरांगे पाटील फसले गेले असतील. अजून आमचं म्हणणं आहे जरांगे पाटलांना, तुम्ही समजून घ्या ना, आपण चर्चा करू, याच्यावर चर्चा करू, विखे पाटला समोर चर्चा करू, कोण तुमचे सल्लागार आहेत त्यांच्या समोर चर्चा करू, आणि ते सर्टिफिकेट काढून व्हॅलिड करू. दूध का दूध पाणी का पाणी करू. होत असेल ना, ओके, वेल अँड गुड. म्हणजे 100% जर मराठी वेल अँड गुड जात असतील तर वेल अँड गुड, काही प्रॉब्लेमच नाही.